एंडिंग विथ अ फुल स्टॉप म्हणजेच की इतर संबंधित शब्द येत असून शेवटी पूर्णविराम येतो. सच सेंटेन्स इज कॉल्ड असर्टिव्ह सेंटेन्स. अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. लाईक इथं काही एक्झाम्पल आहे. नैना लव्ज हर पॅरेंट्स. सेकंड, बांबी फॉरवर्ड हिज वरीज. यामध्ये नैना सब्जेक्ट, लव्ज वर्ब, हर पॅरेंट्स ऑब्जेक्ट. दिस इज द असर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड नंबर, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक WH क्वेश्चन्स अँड सेकंड, फर्स्ट वन इज WH क्वेश्चन्स अँड सेकंड वन इज yes no questions. So first we learn about the WH questions. WH question that begins with the interrogative words like what, where, why, when, who, whom, whose, which, how, and requires some information in the answer. Such sentences is called WH questions. WH questions म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्यामधलाच एक प्रकार. WH क्वेश्चन जे क्वेश्चन असे क्वेश्चन की ज्यांची सुरुवात व्हॉट, व्हेअर, व्हाय, वेन, हू, हुम, हुज, विच, हाऊ अँड रिक्वायर सम इन्फॉर्मेशन आणि काहीतरी माहिती इन द आन्सर. सच सेंटेन्स इज कॉल्ड द WH क्वेश्चन. आणि काहीतरी माहिती प्रश्नांच्या उत्तरात अपेक्षित असते. अशा प्रश्नांना, अशा वाक्यांना आपण WH क्वेश्चन्स असे म्हणतो. यामध्ये उदाहरणार्थ पाहूया. आता यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. 1 नंबर, व्हॉट डू यू डू, वेअर इज शी गोईंग, व्हाय डिड ही राईट अ रिपोर्ट. These questions begins with what, where, and why. So these questions are WH questions. ह्या प्रश्नाची सुरुवात कशाने झालेली? व्हॉट, व्हेअर आणि वाय. त्यामुळे आपण यांना काय म्हणायचं? WH क्वेश्चन्स.